नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे। किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असल्यानं ही आग लागल्याची शक्यता समोर आलेली आहे। नरिमन पॉइंट जवळच्या कार्यालयाला ही आग लागली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। 2 नंबरचा कॉल हा अग्निशमन दलाला देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक अपडेट या संदर्भात ते घेणार आहोत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, आत्ताचे सध्याचे काय अपडेट्स? प्रज्ञा, सकाळपासूनच भाजप कार्यालयामध्ये काम वेल्डिंगचं सुरू होतं आणि अचानक मगाशी आग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली। आता सध्या नियंत्रण जे आहे ते आगीवरती मिळवलेलं आपल्याला दिसून येतंय। हा जो मागचा बाजू आहे, ही मागची किचनची बाजू आहे, जो दरवाजा आता ओपन करण्यात आलेला आहे, याच दरवाजाच्या पाठच्या साईडला ही आग जी आहे ती लागलेली होती। वेल्डिंगचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे ही आग जी आहे ती भडकलेली आपल्याला पाहायला मिळाली। मोठ्या प्रमाणात सामानाचं नुकसान सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येतंय। हे सामान बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जे प्लाय आहेत हे प्लाय सुद्धा जळलेले आहेत। अग्निशामक दलाचे सगळे जवान जे आहेत आतमध्ये घुसून हे सगळे शर्थीचे प्रयत्न करत होते आणि आग विझवत होते। अखेर ही आग जी आहे ती नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळते। हा मागचा जो भाग आहे, या मागच्या भागामध्येच वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि ही आग जी आहे ती भडकली। प्रदेश कार्यालय एक महत्त्वपूर्ण ठिकाण पक्षाचं आहे। निवडणुकीचं सगळं साहित्य जे आहे ते या ठिकाणी आहे आणि अशा वेळी आग लागल्यामुळे नुकसान जे आहे ते साहजिकच भाजप पक्ष कार्यालयाचं झालेलं दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात हे सगळे फ्लाय जे आहे ते जळलेलं आपल्याला दिसून येत आहेत। सामान जे आहे ते जळलेलं अग्निशामक दल जे आहे ते बाहेर काढत आहे आणि सध्या आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी। आणि विनायक, आपण बघतोय काही महत्त्वाचे जे भाजपचे महत्त्वाचे जे राहुल नार्वेकर सध्या या भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथली पाहणी करण्यासाठी ते सध्या तिथे पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय जेव्हा राहुल नार्वेकर हे देखील आता इथे पोहोचलेले आहेत। भाजप कार्यालयाला जशी आग लागल्याची बातमी आली तशी तातडीने इथे जे जवळपास आहेत ते सगळेजण तिथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 नंबरचा कॉल देण्यात आलेला आहे। आग विझवण्यात अर्थातच यश येताना पाहायला मिळते, कारण धुराचं लोट आता सगळीकडे पसरलेले आहेत। सकाळपासून वेल्डिंगचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि हेच काम सुरू असताना किचनच्या जवळ जे सामान ठेवलेलं होतं तिथेही आग लागल्याची घटना घडलेली आहे। विनायक, आपण बघतो एकीकडे राहुल नार्वेकर हे देखील इथे पोहोचलेले आहेत आणि त्याबरोबरीनं किचनमधलं बरंचसं जे सामान आहे ते सुद्धा काढण्याचं काम आता अग्निशमन दलाकडनं सुरू आहे, जेणेयोगे आग भडकू नये। आग पूर्णपणे आता विझवण्यात आलेली आहे का? प्रज्ञा, आगीवर नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेलं आहे। सध्या आपण जर पाहिलं तर इतर काही भागामध्ये ही आग भडकणार नाही याची काळजी जी आहे ते अग्निशामक दल घेत आहेत आणि जे काही सामान जळालेलं आहे ते सामान बाहेर जे आहे ते अग्निशामक दलाचे जवान बाहेर काढताना आपल्याला दिसून येतात, जेणेकरून पुन्हा या ठिकाणी आग भडकू नये यासाठी हे प्रयत्न जे आहे ते अग्निशामक दलाच्या जवानांकडून केले जातात। हा छोटेखानी शॉर्ट सर्किट झालेला आहे। आतमध्ये कुठलीही हानी नाही, कुठलंही जळालं नाही, फक्त धूर जास्त प्रमाणावर आहे। मला वाटतं की जे कर्मचारी निवडणुकीसाठी काम करत होते ते सुखरूप बाहेर आले आहेत। मुंबई अग्निशामक दलाचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी तात्काळ इथे आलेत। त्यांनी ही जी छोटी आग लागली होती ती कंट्रोलमध्ये आणली आणि कार्यालयात देखील जे फायर डिस्टिंग्विशर्स होते त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ती आग आमची विझवली आणि मला वाटतं सर्व नियंत्रणात आहे, कुठेही काहीही घाबरण्यासारखं नाही। मुख्य प्रदेश कार्यालय आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे खास करून निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार साहित्य असेल, काही पॅम्पलेट्स असतील, बॅनर्स असतील, याचं म्हणजे नुकसानाचा काही अंदाज तुम्ही घेतला? नाही, काहीच नाही आलं। मी आता जाऊन आलो आतमध्ये। माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आलेले आहेत। आम्ही दोघांनी आढावा घेतला, काहीही झालेलं नाही आहे। स्टेजकडे छोटंसं शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि मला वाटतं त्या काहीही नुकसान झालेलं नाही आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आहेत। सर, माहिती तुम्ही घेतली, खरं तर मतदारसंघ देखील तुमचाच आहे। अशा पद्धतीनं दुर्घटना जी झाली आहे, काय नेमकी माहिती? अनफॉर्च्युनेटली अशी दुर्घटना इकडे झालेली आहे। मला वाटतं शॉर्ट सर्किट झालेलं आणि त्यातून मुख्य कार्यालय नव्हे पण मुख्य कार्यालयाच्या बाजूला जो छोटा सभागृह आहे त्या ठिकाणून ही आग सुरू झाली आणि ती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे, कंट्रोलमध्ये आहे आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या सर्व बळांनी ती आग आता नियंत्रणात आणलेली आहे आणि आता थोड्या वेळाने ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर नेमकी किती नुकसान झालेलं आहे आणि काय रिपेअर कामात किती वेळ जाईल याचा अंदाज येईल। नार्वेकरची प्रश्न असा आहे की मोठं मुख्य कार्यालय आहे, पण अशामध्ये या ठिकाणी अग्निशमन दलाचे
जे पंप असतात वगैरे या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या नाही. आग आटोक्याच्या बाहेर गेली, त्यानंतर अग्निशामक दल या ठिकाणी आलं. आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकलं असतं, मात्र इथे साहित्य नव्हतं पाहायला मिळालं. नाही, आगीवर तर नियंत्रण आता मिळवलेलं आहे संपूर्णपणे. इकडे फायर ब्रिगेड आलेले आहेत, अग्निशमन दलाच्या या व्हॅन येऊन पाणी वगैरे सगळं इकडे पुरवठा व्यवस्थित आहे. आणि कार्यालयाच्या आतमध्ये पण फायर सेफ्टी जे इक्विपमेंट होतं त्याचा पण वापर केला गेला आहे. जास्त नुकसान होऊ शकलं असतं, परंतु ते वेळेत आगीवरती नियंत्रण घेतल्यामुळे ते नुकसान घडलं नाही आहे. पण यापुढेही आम्ही असेस करू की नेमकी कशामुळे ही आग लागली आहे आणि जी उचित उपाययोजना करायची असेल या संदर्भात ती आम्ही करू. तुम्ही आता माहिती घेतली, काही दुखापत वगैरे झाली? नाही, कोणाला दुखापत झाली नाही. जवळजवळ 100 माणसं आमची आतमध्ये होती कार्यालयात. ती सर्व माणसं बाहेर आलेली आहेत आणि कोणीच कार्यालयाच्या आत नाहीये. कोणालाही कुठच्याही प्रकारची जीवहानी झालेली नाहीये. एकूण मालमत्तेची काय हानी झाली असेल तर त्या संदर्भातला अंदाज आम्हाला थोड्या वेळाने समजेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर राहुल नार्वेकर हे संवाद साधतात आणि कोणतीही हानी जी आहे आपण बघतोय आग जी आहे हे आहे आपल्यासोबत प्रसाद लाड, त्यांच्याशी नेमकीची बातचीत करूया. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. बाहेर जे आहे ते लोक आलेले आपण पुन्हा एकदा तर दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे जे भाजप प्रदेश कार्यालय आहे त्याच्या पुढच्या बाजूला राहुल नार्वेकर आणि प्रसाद लाड उपस्थित आहेत आणि मागच्या बाजूनं जिथे आग लागलेली आहे ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे अग्निशमन दलाचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात. आग आता पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे, मात्र धूर मोठ्या प्रमाणात आहे आणि धूर जो सर्किट आहे किंवा झालं. कूलिंग ऑपरेशन जे आहे कार्यालयाला ते कुठेही आग लागलेली नव्हती. छोट्या मंडप सभागृहाकडे आग लागली आणि त्यात इथे निवडणुकीचा काम चालू असल्यामुळे छोटेफार कागद आणि पत्रकं वगैरे होती, त्यामुळे ती आग थोडी पकडली. पण अग्निशामक दलाच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा तिकडे आल्या, त्यांनी ती आग आता विझवलेली आहे. अग्निशामक दलाचं महापालिकेचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी वेळीच इथे आले आणि सर्व काही विझवलं. आमचे प्रमुख कार्यकर्ते, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं देखील मनापासून आभार मानतो की तिथे उपयुक्त असलेले फायर डिस्टिंक्शन असतील, पाण्याच्या बालद्या असतील, त्यांनी आग कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न केला. प्रदेश कार्यालय आहे, इथे कर्मचारी असतात आणि अनेक साहित्य पण असतं. त्याच्यामध्ये काय नुकसान वगैरे झालं आहे? नाही, काहीच नुकसान आता झालेलं नाही आहे. छोटे मोठे टेबल्स आणि खुर्च्या आणि काही कागद म्हणजे जी पत्रकं आहेत त्यांना आग लागलेली आहे. बाकी नुकसान काही झालेलं नाही. मी आत्ताच माननीय राहुल नार्वेकर साहेबांनी आम्ही आज जाऊन आलो, पाहून आलो, अशी कुठलाही हानी झालेली नाही आहे. त्यामुळे आम्ही ईश्वराचे आभार मानतो. इथे जे